नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपल्या ड्रोन प्रतिबंधक आदेश हे पोलिसांकडून काढण्यात आलेले आहेत। शहरामध्ये यापूर्वी देखील काही लोकांनी अवैधरित्या ड्रोन हे उडवल्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 4 ड्रोन देखील त्याच्यामध्ये जप्त करून त्यांना संबंधित आरोपींना अटक करून गुन्ह्याची चार्जशीट न्यायालयात पाठवलेली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणीही लग्न कार्यालय असेल किंवा इतर कुठलाही धार्मिक किंवा कुठलीही मिरवणूक असेल किंवा सण असेल, या निमित्तानं शहरातील जे ड्रोन ऑपरेटर्स आहेत ज्यांना त्यांनी योग्य त्या पद्धतीने रीतसर सर्व ड्रोनच्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते ड्रोन ऑपरेट करायचे असेल, वापरायचे असतील शहरामध्ये, तर त्यांनी पोलीस यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये ड्रोन वापरू नये। मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये सर्व आपल्याकडे नो फ्लाय झोन आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये ड्रोन हे कुठल्याही व्यक्तींनी अशा प्रकारे उडवणं हे बेकायदेशीर आहे। त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई ही पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल। यावर नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आपल्याकडे जिल्हाभरामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे, कुठलीही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। परंतु तरी सुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सतर्क असलं पाहिजेत, सावध असलं पाहिजेत। यासाठी सर्व जनतेने सजग राहावं, सतर्क राहावं। कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये। कुठल्याही जुने व्हिडिओज किंवा चित्रपटातले रील्स काढून युद्धाच्या संदर्भामध्ये त्याची जोडणी करू नये। या संदर्भामध्ये सक्त सूचना देण्यात येत आहेत। अशा अफवा पसरवणे, चुकीच्या बातम्या फैलवणे अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातून जर काही आर्मी मूवमेंट होत असेल, मिलिटरीची किंवा सैन्याची यातायात होत असेल किंवा त्यांच्या वाहनाची यातायात होत असेल तर सर्वांनी तातडीनं त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजेत। आणि दुसरं, त्या मूवमेंटची किंवा त्या वाहनाची किंवा त्या आर्मीच्या ट्रूपची कुठलीही फोटोग्राफी, कुठलंही व्हिडिओग्राफ आपल्याला करता येणार नाही। हा दंडनीय अपराध आहे। तेव्हा माझे समस्त शहरवासियांना आणि जिल्हावासियांना विनंती आहे की आर्मी मूवमेंटला सहकार्य करा। कुठलंही शूटिंग किंवा फोटोग्राफी त्या ठिकाणी करू नका आणि सर्वतोपरी प्रशासनाला सहकार्य करा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर विनय कुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर। आपण सर्व जाणतच आहात की आपला परिसर अतिशय शांतता व नॉर्मल परिस्थितीमध्ये आहे। परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की काही लोक जुने व्हिडिओज सोशल मीडियावर असलेले त्यांना पुन्हा रिसर्क्युलेट करून वॉरच्या संदर्भाने किंवा सध्या चालू असलेल्या परिस्थितीच्या संदर्भाने चुकीचे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत। मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करत आहे की असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप, ऑडिओ किंवा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्क्युलेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करू नये, अन्यथा आपल्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सोशल मीडिया सेल आमचा जो आहे तो अतिशय जागरूक आहे आणि सोशल मीडियावर होणारे चुकीचे आणि गैरसमजुतीचे कोणतेही मेसेजेस जर सर्क्युलेट केल्याचे निदर्शनास आले तर आम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत। त्यामुळे पुन्हा मी आपल्याला विनंती करेन की अशा कोणताही प्रयत्न आपण करू नये। त्याचबरोबर या दरम्यान आर्मीचे व्हेक्युलर मूव्हमेंट्स सुद्धा होण्याची शक्यता आहे। मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या मूव्हमेंटच्या दरम्यान आपल्याला त्यांना ग्रीन कॉरिडॉर करून देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। त्या अनुषंगाने त्यांचा रस्ता क्लिअर ठेवणे, त्याचबरोबर या दरम्यान कसल्याही प्रकारची व्हिडिओ शूटिंग करून त्याला सोशल मीडियावर शेअर करणे हे एक दंडात्मक कार्यवाही म्हणून गणली जाईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करण्याची प्रक्रिया होऊ शकते। त्यामुळे असले कोणतेही कृत्य आपण करू नये, मी आपल्याला विनंती करतो। जय हिंद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।